नमस्ते. आपले समाज सुधारक या सिरीज मधले आज आपण चौथे समाज सुधारक पाहणार आहोत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. रत्नागिरीतल्या पोंभुर्ले येथे त्यांना 1812 जन्म झालेला आहे. 1846 ला त्यांचा मृत्यू आहे. बहुभाषिक होते, त्यांना वेगवेगळ्या भाषा येत होत्या, त्यांचे नावं दिलेले आहेत. गणित आणि ज्योतिषशास्त्र या विषयाचा त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला पाहता येतो. अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिक्षक राहिलेले आहेत. 1830 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव आणि सचिव दोन्ही पद त्यांनी भूषवलेले आहेत. 1834 मध्ये एल्फिस्टन कॉलेजमधले ते पहिले गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर राहिलेले, त्याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते गणित, खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयाचं अध्यापन करत होते, हे लक्षात ठेवा. त्यांचे विद्यार्थ्यांमध्ये दादाभाई नौरोजी, भाऊताजी लाड हे प्रमुख विद्यार्थी राहिलेले आहेत. बॉम्बे इलाका परिषदेचे स्कूल इन्स्पेक्टर राहिलेले आहेत, त्याच्यावर क्वेश्चन आहे. कुलाबा वेधशाळेचे ते संचालक राहिलेले आहेत. थोडीशी वेगळी फॅक्ट आहे, आवर्जून लक्षात ठेवा. त्यांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असं म्हटलं जातं. बनेश्वर या ठिकाणच्या शिलालेखाचं वाचन केलेलं आहे. ऐतिहासिक विषयाचं जाणकार आहेत ते. मराठीतले पहिले पत्रकार आहेत. पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केलेला आपल्याला पाहता येतो. विज्ञान आणि गणित विषयावर अतिशय सखोल लेखन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत त्यांनी छापलेली आहे आणि श्रीपद शेषाद्री प्रकरण हे त्यांच्या बाबतीत किंवा त्यात ते सहभागी झालेले पाहता येतात. मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यातला मराठी इंग्लिश भाग बाळशास्त्री आणि मराठी भाग भाऊ महाजन पाहत होते. 1840 मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेलं पाहता येतं. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत. 1840 ला त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली आपल्याला पाहता येते. महाराष्ट्राचे पहिले समाज प्रबोधनकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या ग्रंथावर प्रश्न विचारला जातो. नीतिकथा, शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास हे प्रमुख आहेत. बाल व्याकरण लिहिलेलं आहे त्यांनी. पाठ्यपुस्तकासंदर्भातलं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांचं जे चरित्र आहे केशवराव भवाळकर यांनी लिहिलेलं आपल्याला पाहता येतं. थँक्यू.